नमस्कार मित्रांनो. सध्या जर पाहायला गेलं तर इराण आणि इस्रायलमध्ये जे काही वार चालू आहे त्याच्यामुळे भरपूरपणा तेथील जे काही सामान्य जनता आहे किंवा तेथील जे नागरिक आहेत त्यांचं भरपूरपणा त्यांचे म्हणजे जीव गेले आहेत. कारण कसं आहे त्या ठिकाणावरनं इस्रायल आणि ह्या ठिकाणावरनं इराण हे दोघांचे जे काही मिसाईलचं हे आहेत म्हणजे त्या पाऊस हा म्हणजे एकामेकाच्या देशावरती पाडत आहेत आणि त्यामुळं कसं आहे भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालंय. पण ह्या जे काही दोघांच्या जर जे काही सर्वात पॉवरफुल जर देश कुठला म्हटलं तर आपण म्हणू शकतो किंवा इस्रायल हा सर्वात म्हणजे खतरनाक हे देश आहे. कारण कसं आहे सध्या जी काही इस्रायलची जी काही मोसाद ही एक जी काही गुप्तचर यंत्रणा आहे, जसे की आपल्या भारताची रॉ आहे, वेगवेगळे जे काही ऑपरेशन कंडक्ट करून किंवा वेगवेगळे जे काही कुठेतरी हल्ला झाला किंवा कुठेतरी दहशतवाद्यांना जर पकडायचं असेल तर रॉ जसं काम करते त्याचप्रमाणे इस्रायलची मोसाद ही जी गुप्तचर यंत्रणा आहे ती म्हणजे जगामध्ये सर्वात खतरनाक मानली जाते. कधी कधी जे काही इतर देश आहेत ते सुद्धा त्या म्हणजे जे काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेची मदत घेऊन जे काही कुठे जर ऑपरेशन चालवायचं असेल किंवा कोणाला जर म्हणजे पकडायचं असेल तर ती मोसाद या संघटनेचा किंवा इस्रायल या देशाचा म्हणजे मदत घेतो. तर मित्रांनो तुम्हाला एक मी किस्सा सांगतो. जे काही एक वेळेस म्हणजे 1976ला जे काही फ्रान्स विमान होतं त्याच्यामध्ये 200-250 हे नागरिक म्हणजे प्रवास करत होते आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 100 हे इस्रायलचे नागरिक होते आणि तेथील जे काही हे विमान होतं ते काही दहशतवाद्यांनी हायजॅक केलं होतं आणि ते हायजॅक करून जे काही क्युबा देश आहे ह्या देशामध्ये त्यांनी ते विमान म्हणजे घेऊन गेले होते. त्यानंतर जे काही हे आहे इस्रायलची जे काही आर्मी आहे किंवा जे काही त्यांचे कमांडो आहे त्यांच्या कमांडोने जवळजवळ 4000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी म्हणजे पूर्ण करून जे काही क्युबा देश आहे त्या ठिकाणी त्यांनी एक ऑपरेशन चालू होतं. ते फक्त 90 मिनिटामध्ये त्यांनी ते ऑपरेशन पूर्ण केलं होतं. तर त्या ऑपरेशनचं म्हणजे नाव आहे ऑपरेशन एतंबे. हे ऑपरेशन त्यांनी 90 मिनिटामध्ये पूर्ण हे करून फायनल करून किंवा कंडक्ट करून जे काही जे पूर्ण जे काही नागरिक होते त्या विमानामध्ये ते त्यांनी सुखरूप त्यांच्या मायदेशी त्यांनी म्हणजे घेऊन आले होते. त्या जे काही 7 दहशतवादी होते त्यांना मारून. हे असं म्हणजे त्यांनी एवढे म्हणजे खतरनाक जी काही इस्रायलची कमांडो आहेत किंवा त्यांची जी काही मोसाद ही गुप्तचर यंत्रणा एवढी म्हणजे खतरनाक आहे. कारण जगामध्ये त्या यंत्रणेचा किंवा त्या देशाचा कोणीही म्हणजे त्याला म्हणजे कम्पेअर करू शकत नाही. आपला भारत सुद्धा कधी कधी त्यांची मदत घेतो. ही जी काही यंत्रणा आहे मोसाद त्या म्हणजे यंत्रणेची मदत घेतो. तर अशी इस्रायलची ही संघटना किंवा ते गुप्तचर यंत्रणा आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जरी तुमच्या म्हणजे माहिती आवडली असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की तुमचं मत लिहा. धन्यवाद.